अहमदनगर में 16 अगस्त 2024 को सुबह 9:30 बजे श्रुति सौरभ पोखरकर और शांतनु पोपटवा की मोटरसाइकिल को एक बोलेरो कार द्वारा जानलेवा टक्कर मारने की कोशिश की गई। घटना बालेवाड़ी स्टेडियम के पास पुणे में हुई। आरोपियों ने शांतनु की मोटरसाइकिल का पीछा किया और बोलेरो से टक्कर मार दी, जिससे हत्या की कोशिश का मामला नेवासा थाने में दर्ज किया गया। पुलिस अधीक्षक राकेश ओला ने अपराध की गंभीरता को देखते हुए जांच की जिम्मेदारी स्थानीय अपराध शाखा के इंस्पेक्टर दिनेश आहेर को दी। सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर आरोपियों की पहचान की गई, जिनमें शिवनाथ चावरे, ज्ञानदेव लश्करे और संदीप धनवाड़े शामिल हैं। पुलिस के तीनों आरोपियों को हिरासत में ले लिया है और जांच जारी है। नेवासा येथील शंतनू वाघ हे खडकाफाटा येथे मोटरसायकलने आपल्या खडी शर्तकडे जात असताना एका बोलेरो गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केलेला होता व त्यांना मागून ठोस देऊन त्यांना धडक दिलेले ते जखमी झालेले होते। त्यांचा खुनाचा प्रयत्न झाल्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्यामध्ये नातेवाईकांना कोणीतरी त्यांची सुपारी घेऊन आणि त्यांचा मृत्यू घडून आणण्याच्या उद्देशाने त्यांना हा अपघात केला असल्याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला होता। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनने तपास केलेला होता आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि त्यांचे सोबतचे कर्मचारी यांनी गुन्ह्याचा तपास घेतल्यानंतर माहिती काढली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शिवनाथ ज्ञानदेव चावरे तसेच ज्ञानदेव सुलेमान लष्करे आणि संदीप धनवडे यांना या गुन्ह्याचा तपास करून ताब्यात घेतलेलं होतं। त्यातून शिवनाथ चावरे याने या इतर दोन आरोपींना याला शंतनू वाघ यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या गुन्ह्यामध्ये ज्यांचा अजून 2 ते 3 आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे। सध्या या 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासाने अटक करण्यात आलेली आहे।